नमस्कार. आज मी इथे गोव्याच्या पद्धतीचा आमच्या घरी केला जाणारा एकादशीचा फराळ बनवत आहे. त्यासाठी इथे सफेद वाटाणे भिजून घेतलेत. त्यात 2 मिरच्या घालते आणि कुकरमधनं शिजवून घेते. इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलं. त्यात 15 काळी मिरी आणि हळद घालून मिक्सरला वाटून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात फोडणीला राई, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. मिरच्या परतून झाल्यावर हिंग घालते. हिंग परतून झाल्यावर कुकरमधनं शिजून घेतलेले सफेद वाटाणे घालते आणि परतून घेते फोडणीत. वाटाणे परतून झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेली खोबऱ्याची पेस्ट घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि गूळ घालते आणि उकळी काढून घेते. चण्याची उसळ तयार आहे. इथे मूग घेतलेले आहेत अर्धा वाटी. ते धुवून घेते, भिजत नाही घालत आहे. पंख्याच्या खाली सुकून घेते. थोडेसे सुकल्यावर कढईत भाजून घेते. मुगाचा रंग बदललेला आहे, आता काढून घेते आणि थंड झाल्यावर मिक्सरला 2 सेकंदासाठी 5-6 वेळा फिरून घेते आणि सालं काढून घेते मुगाची. अशा प्रकारे पाखडून घेते आणि मुगाची सालं काढून टाकते. ते मूग भरडून घेतलेले आहेत. त्यात पाणी घालते आणि कुकरमधनं शिजवून घेते. इथे शिजून घेतलेले मूग कढईत काढून घेते. त्यात खोबऱ्याचं दूध घालते आणि स्लो गॅसवरती उकळी काढून घेते. चवीप्रमाणे गूळ घालते आणि थोडंसं मीठ घालून मुगाच्या कण्याला उकळी काढून घेते. वेलची पावडर घालते. मुगाच्या कण्याला उकळी आलेली आहे. मुगाचं कण तयार आहे. ते चपाती बनवायसाठी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. चपाती लाटून घेते. अशा प्रकारे चपाती लाटून घेतलेली आहे. आता तव्यावर शेकून घेते. दोन्ही बाजूने छान कडेकडेने दाबून चपाती शेकून घेते. चपाती शेकून झालेली आहे. वरून तूप लावते आणि काढून घेते. इथे अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या घालते आणि मिक्सरला वाटून घेते जाडसर. इथे आंबाडे घेतलेले आहेत. आंबाड्याचं साल काढून टाकते. अशा प्रकारे आंबाड्याचं साल काढून आंबाड्यांना मीठ लावून बाजूला ठेवते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालते. फोडणी तडतडल्यावर त्यात मीठ लावून ठेवलेले आंबाडे घालते आणि परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात खोबऱ्याची पेस्ट घालते. मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून आता गूळ घातलेलं आहे. मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. इथे गूळ वितळलेला आहे. आंबाडे पण शिजलेले आहेत. आंबाड्याची करम तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.